नमस्कार. आज या सत्रामध्ये आपण महाराष्ट्रातील खडकांचे प्रकार व त्यांचा भूजल संदर्भ जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. हे सत्र ज्यांना भूजल या विषयामध्ये काम करताना खडकांचा अभ्यास करणे का महत्त्वाचे आहे हे समजून घेण्याची इच्छा आहे अशा सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. आपण या सत्रामध्ये महाराष्ट्रात कोणकोणते खडकांचे प्रकार आढळतात त्यांची माहिती करून घेणार आहोत. त्यातील काही खडकांची विस्तृत माहिती घेणार आहोत आणि त्यानंतर भूजल व खडकांचा परस्पर संबंध शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. भूजल वहन व साठवणीकरिता खडकांमधील कोणकोणते घटक सहाय्यभूत ठरतात त्यांचीही माहिती आपण आज घेणार आहोत. हा महाराष्ट्राचा नकाशा बघा. महाराष्ट्रातील 80% अधिक भूभाग हा बेसॉल्ट खडकाने व्यापलेला आहे. हा भाग नकाशामध्ये हिरव्या रंगाने दाखवला आहे. महाराष्ट्राच्या उत्तरेच्या भागात तापी नदीचा गाळाचा प्रदेश आढळतो. पश्चिमेला कोकणात काही भागांमध्ये जांभा खडक आढळतो, तर दक्षिणेला व उत्तर पूर्वेला काही भागांमध्ये स्तरित व स्फटिकीय खडक आढळतात. आजच्या सादरीकरणामध्ये आपण महाराष्ट्राचा 80%हून जास्त भाग व्यापणाऱ्या बेसॉल्ट खडकांवर लक्ष केंद्रित करणार आहोत. बेसॉल्ट खडकाचे मुख्यत्वे 2 उपप्रकार पडतात. त्यांना वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. पहिला उपप्रकार आहे कठीण पाषाण, ज्याला इंग्रजीमध्ये कॉम्पॅक्ट बसाल्ट असे म्हणतात. हा खडक नावाप्रमाणेच कठीण असतो. यामध्ये प्राथमिक सच्छिद्रता नसते. म्हणजेच हा खडक जेव्हा तयार होतो त्यावेळी त्यामध्ये छिद्रे, पोकळ्या ज्यामध्ये भूजल साठू शकेल त्या नसतात. ह्याच कारणामुळे असे खडक ज्या भागात मोठ्या प्रमाणात आढळतात त्या भागामध्ये भूजलाची उपलब्धता ही जवळपास नसतेच. दुसरा उपप्रकार म्हणजे मांजऱ्या किंवा उडद्या खडक. ह्या खडकामध्ये प्राथमिक सच्छिद्रता असते. म्हणजे हा खडक जेव्हा तयार होतो त्यावेळी त्यामध्ये छिद्रे असतात ज्यामध्ये भूजल साठू शकेल. ह्याच कारणामुळे असे खडक ज्या भागात मोठ्या प्रमाणात आढळतात त्या भागामध्ये भूजलाची उपलब्धता जास्त प्रमाणामध्ये असू शकते. आपल्या विहिरी जर मांजऱ्या खडकामध्ये असतील तर आपल्या विहिरीला पाणी लागण्याची शक्यता तुलनेने जास्त असते. आपल्या विहिरीमध्ये तळाला हा खडक असेल तर तो पूर्णपणे काढून टाकणे बऱ्याचदा फायदेशीर ठरते. आपल्या भागामध्ये कठीण पाषाण व मांजऱ्या खडक यांचे जमिनीच्या चढ उतारानुसार एकाखाली एक असे अनेक थर आढळतात. खडकांच्या थरांमधील पोकळ्यांमध्ये भूजलाचे अधिक प्रमाणात साठवण व वहन होण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे विहिरी खोदताना आपली विहीर मांजऱ्या खडक पूर्णपणे भेदेल याची काळजी आपणास घ्यावी लागेल. अनेकदा कठीण खडक व मांजऱ्या खडकाच्या थरांमध्ये आपल्याला लाल किंवा हिरवा गेरू आढळून येतो व अशा भागात विहिरीला झरे लागण्याचे प्रमाण अधिक असते. साधारणतः लाल किंवा हिरव्या गेरूच्या वर कठीण खडक तर खाली आपणास मांजऱ्या खडक मिळतो. पाणलोट क्षेत्र व्यवस्थापनाच्या कार्यक्रमांमध्ये आपण पाणी अडविण्यासाठी व ते जमिनीत मुरविण्यासाठी वेगवेगळे उपचार करत असतो. लाल किंवा हिरव्या गेरूला लागून खाली जर आपण चर खोदले, पाझर तलाव बांधला अथवा अशा भागात असणाऱ्या चर, तलाव, बंधाऱ्यांतील आपण गाळ काढला तर आपणास भूजल पुनर्भरणाच्या दृष्टीने नक्कीच अधिक फायदा होऊ शकतो. सुरुवातीला मी म्हणालो की
कठीण खडकामध्ये प्राथमिक सच्छिद्रता नसल्याने अशा भागात भूजल मिळण्याची शक्यता नसते. परंतु अशा खडकांमध्ये जर भेगा, जोड, संधी इत्यादींमुळे अतिरिक्त सच्छिद्रता निर्माण झाली तर अशा भागात सुद्धा भूजल मिळण्याची शक्यता निर्माण होते. या भेगा, संधी यांद्वारे भूजलाचे वहन होण्यास नक्कीच मदत होते. चित्रात दाखविल्याप्रमाणे खडकामध्ये जर उभ्या किंवा तिरक्या संधी, भेगा असतील तर जे काय भूजल असेल ते खाली वाहून जाऊ शकते. आपल्या विहिरीमध्ये जर उभ्या भेगा असतील तर या भेगांवाटे पाणी खाली निघून जाऊन विहिरी लवकर कोरड्या पडण्याची शक्यता वाढते. उस्मानाबाद सारख्या जिल्ह्यामध्ये अशा उभ्या भेगांचे प्रमाण अधिक आढळते. या उलट जर विहिरीमध्ये आडव्या भेगा असतील तर या भेगांवाटे आसपासचे भूजल आपल्या विहिरीमध्ये येऊन विहिरीमध्ये मुबलक पाणी मिळू शकते. आपल्या भागात जर चित्रात दाखविल्याप्रमाणे फार मोठ्या भेगा असतील तर आपल्या गावातील भूजल खालच्या गावात सुद्धा वाहून जाऊ शकते. मग अशा परिस्थितीमध्ये भेगांकडे दुर्लक्ष करून खडकांच्या अभ्यासाविना आपण कितीही चांगल्या प्रकारे पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन केले तरी त्याचा म्हणावा तसा प्रभाव दिसू शकत नाही. कठीण खडकांपेक्षा झिजलेल्या खडकांमध्ये भूजल साठवण क्षमता ही अधिक असते. लक्षात ठेवा, खडकांचा प्रकार, खडकांमधील संधी, भेगा, जोड व खडकांची झीज या घटकांवर भूजलाची उपलब्धता व वहन अवलंबून असते. त्यामुळे भूजलाच्या अभ्यासामध्ये, पाणलोट क्षेत्र व्यवस्थापनामध्ये या सर्व घटकांवर लक्ष देणे अत्यंत आवश्यक असते. धन्यवाद. सत्राची संकल्पना व निर्मिती ॲक्वाडॅम. सहाय्य फॉर वॉटर